होय सकळ विज्ञानचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 31 क्रमांकाचा ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद. विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 31 क्रमांकाचा ब्रह्म आणि ईश्वर याच्यातील भेद. तर आपण ज्या वेळेला श्री गुरुदेव शिष्याला सांगतात की निश्चयाची फळ तुका म्हणे तेची फळ, म्हणून तू निश्चय कर. काय निश्चय कर तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, माझ्यात आणि परमात्म्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही असा निश्चय कर. त्यावेळेला शिष्य बोलतो तसा माझा निश्चय होत नाही. गुरुदेवाने विचारलं का होत नाही, तर त्याने 3 कारणं सांगितली. अनुभूतीत भेद दिसतो, श्रुतीत भेद प्रतिपादन केला आणि युक्तीने भेद सिद्ध होतो, म्हणून माझा अभेद निश्चय होत नाही. तर मध्य पूर्वमीमांसक ईश्वराचा अंगीकार करण्याची आवश्यकता नाही असं बोलला. तर शिष्याने सांगितलं बरोबर नाही, त्याने श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने ईश्वराचा स्वीकार करावाच लागतो. अशा पद्धतीला पूर्वमीमांसकाला शांत केलं आणि पुन्हा गुरुजीकडे आपली शंका ठेवली. तर गुरुदेवाने सांगितलं ही शंका सप्रामाणिक आणि संयुक्तिक अशी प्रथमदर्शनी वरवर आपात आता विचार करत नाही तोपर्यंत जरी वाटली तरी तुझ्या या शंकेमध्ये काही तथ्य नाही. कारण 2 शब्द एका अर्थवाची तू स्वीकारले म्हणून तुला ही शंका आली. कोणते ते तर ब्रह्म आणि ईश्वर. याचा अर्थ तत्वाता ते एक नाही असं नाही, पण औपाधिक त्यांच्यामध्ये भेद नाही असंही नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि हे कळण्याकरता म्हणून एका चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो असं गुरुदेव बोललेत. पण ते चैतन्याचे 4 प्रकार कळण्याकरता पुन्हा एका आकाशाचे 4 प्रकार करून दाखवतो. आणि मग कालपर्यंत दृष्टांत आणि दाष्टांत याचा विचार कालपर्यंत आपला पूर्ण झालेला आहे. एका आकाशाचे 4 प्रकार केलेत. पहिलं घटाकाश दृष्टांतात, घट घटावचिन्ह पोकळी त्याला घटाकाश म्हणतात. सिद्धांतात त्याच्या ठिकाणी घेतलं आपण कुटस्थ चैतन्य. व्यष्टी अज्ञान किंवा अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचा अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य. दुसरं आकाश पाहिलं आपण जलाकाश. घट घटाश्रित जल आणि जलामध्ये अरूप आकाशासहित रूपवान नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब त्याला म्हटलेलं आहे जलाकाश. आता तिथे अरूपाचं प्रतिबिंब मानायचं की नाही, तर जसं अरूप शब्दाचं प्रतिध्वनिरूप प्रतिबिंब होतं तसं गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जी विस्तीर्णता गंभीरता दिसते ते अरूप आकाशाचंच प्रतिबिंब मानलं पाहिजे. मग ते झालं जलाकाश. म्हणजे घट घटाच्या आश्रयाने जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. तसं इकडे जीव चैतन्याचं लक्षण केलं. जीव चैतन्याचं लक्षण केलं एक कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव चैतन्य. मग असं जीव चैतन्याचं लक्षण झाल्याच्या नंतर मग संसार धर्म कोणाचे हा विषय मध्यंतरी त्या जीव चैतन्याच्या लक्षणामध्येच हाताळला. त्या अगोदर तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा वाच्यार्थ म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य आणि लक्षार्थ म्हणजे कुटस्थ चैतन्य. आणि मग हे संसार धर्म कोणाचे तर उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एकाविने एक कामा नाही. तशा पद्धतीने अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला जर जीव चैतन्य म्हणतात तर मग त्याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या. एक कुटस्थ, 2 बुद्धी आणि त्याच्यातला चिदाभास. त्यापैकी कुटस्थाचे धर्म म्हणता येत नाही संसार धर्म, कारण तो असंग निर्विकार आहे. कुटवत म्हणजे ऐरणीप्रमाणे किंवा कुटे म्हणजे मिथ्या बुद्धीमध्ये असंग रूपाने राहणारा. बरं ते मग कुणाचे आहे तर उत्तर आहे बुद्धिस्त चिदाभासाचे आहे. आता तो भ्रम सुद्धा बुद्धिस्त चिदाभासालाच होतो, पण खरा विचार केला तर बुद्धिस्त चिदाभासाचे म्हणता येत नाही. का जे धर्म बिंबात नसतात ते प्रतिबिंबामध्ये असत नाही. अहो म्हणले पण मग चिदाभासाचे नाही, पण मग चिदाभासाच्या ठिकाणी दिसतात. म्हणले ते भ्रमाने दिसतात, कारण चिदाभास पडला बुद्धीत आणि ते बुद्धीचे असल्यामुळे त्या बुद्धीच्या धर्माचं त्याने तादात्म्य घेतलं, म्हणून त्याच ठिकाणी ते तस्मिन तद्बुद्धी भ्रमितीच येते. ते भ्रमाने दिसतात, तत्वता त्याचे नाही. आहे कोणाचे तर सांगितलं ते बुद्धीचेच ते संसार धर्म आहे. पण मग पुन्हा पूर्वपक्षाने शंका घेतली. आपण 3 शरीर म्हणलो, स्थूल सूक्ष्म कारण. 3 अभिमानी म्हटलो, 3 अवस्था पाहिजे आहे ना. 3 अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती. 3 शरीर स्थूल सूक्ष्म कारण आणि 3 अभिमानी विश्व तेजस प्राज्ञा. तर बुद्धी जर असं विशेषण घेतलं तर विश्व आणि तेजस स्वरूपाच्या जीवावर लक्षण जातं. प्राज्ञ स्वरूपाच्या जीवावर हे लक्षण जात नाही. तिथे सुषुप्तीमध्ये प्राज्ञ स्वरूप जीव आहे. म्हणजे लक्ष्य एक दिशी वृत्तित्व अव्याप्ती असा अव्याप्ती नावाचा दोष येतो असा पूर्वपक्ष बोलला. सिद्धांताने सांगितलं येत नाही. म्हणजे काय येत नाही, कारण आम्ही बुद्धी असा शब्द घातलेला आहे, कोणत्या स्वरूपाची असा शब्द नाही. म्हणजे व्यक्त किंवा अव्यक्त असा शब्द घातलेला नाही. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये बुद्धीने असं सांगितलं कोणी तुम्हाला, कारण कारणात जो गुण नसतो तो कार्यात दिसत नाही. कार्य म्हणजे विश्व तेजस आहे आणि ते कार्य
इथे प्राज्ञस्वरूप जीवात उपलब्ध नसेल बुद्धी तरी ते दिसणार नाही, म्हणजे तिथे सुद्धा ती बुद्धी आहे. जसं मेघात पाणी नसेल तर वृष्टीत ते दिसणार नाही, तशा पद्धतीने तिथेही बुद्धी आहे, फक्त ती अव्यक्त स्वरूपाची आहे. पण जाऊ दे, एवढ्या बारकाव्यात पडण्यापेक्षा म्हणूनच आम्ही 2 शब्द विकल्पने घातले कुटस्थ चेतनाचं लक्षण करताना. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान आहे ना. व्यष्टी अज्ञान म्हणलं म्हणजे प्राज्ञस्वरूप जीव आला आणि बुद्धी म्हटलं म्हणजे विश्वतेच्या स्वरूपाचा जीव आला, त्यामुळे अव्याप्ती नावाचा दोष येत नाही. किंवा बुद्धीच्या व्यक्त आपल्या व्यष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेला बुद्धी असं म्हणतात, तर बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेला व्यष्टी अज्ञान असं म्हणतात. आणि मग हे झालं जीव चैतन्याचं लक्षण. तिसरा आकाश पाहिला आपण, मेघाकाश, ज्याच्यामध्ये मेघस्थित जल का मानायचं तर वृष्टीत्वात, आणि त्याच्यात प्रतिबिंब का मानायचं तर जलाकाशात्वात. 2 येते देऊन या दोन्हीची सिद्धी केली आणि मग व्यापक असणारा आकाश, त्याच्या आश्रयाने असणारे सजल मेघ, आणि त्या मेघामध्ये पडलेलं रूपवान नक्षत्राधिक असेल अरूप आकाशाचं प्रतिबिंब, त्याला म्हटलेलं आहे मेघाकाश दृष्टांतामध्ये. दृष्टांतामध्ये सिद्धांतात तिसरा आकाश आहे ईश्वर चैतन्य. तिसरं चैतन्य कोणतं तर ईश्वर चैतन्य. मग त्याचं लक्षण केलं मायाबिंब वशुकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा, म्हणजेच व्यापक ब्रह्मचैतन्य आकाशाच्या ठिकाणी. त्याच्या आश्रयाने असणारे तिकडे सजल मेघ, तर इकडे शुद्ध सत्ववती माया, आणि त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. तो ईश्वर चैतन्य कसा, चाले शरीर कोणाचे असत्य म्हणून त्याला सर्व अंतर्यामी म्हणतात. समष्टी स्थूल ज्याचा अभिमान धारण करतो म्हणून त्याला विराट म्हणतात. शुद्ध सत्वात्मिका माया त्याची उपाधी असल्यामुळे त्याला नित्यमुक्त असं म्हणतात. आणि शुद्ध सत्वात्मिका सत्वा संजय ते ज्ञान म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. मग जीवाला अल्पज्ञ का म्हणतात तर जीवाची उपाधी अविद्या आहे, ती त्याला आवृत्त करते. त्याची उपाधी माया आहे, ती त्याला आवृत्त करत नाही. का असं होतं, कारण त्या अविद्या मायेचा तो स्वभाव आहे, स्वभाव दुरतिक्रमा, म्हणून जीव झाला बद्धमुक्त आणि ईश्वर झाला नित्यमुक्त. असे ईश्वर तत्वाचा विचार करून ते ईश्वरा ठिकाणी जेवढं काही ऐश्वर्य आपल्याला दिसतं ते सगळं कोणी दिलेलं, या मायेने दिलेलं आहे. मग ईश्वर काय करतो, ब्रह्मदेव रूपाने उत्पत्ती, विष्णू रूपाने पालन आणि शंकर रूपाने संवार, हे सुद्धा ऐश्वर्य दिलेलं कोणी आहे, त्या मायेने दिलं. एवढंच नव्हे, तो स्वतः म्हणतो साधूनां परित्राण आहे, दुष्कृता विनाश आहे, धर्मसंस्थापनार्थ आहे, अहम युगे युगे संभवामी. मग साधूचं परित्राण काय, दैत्याच्या पुढे नासी, साधूचं मान घेऊसी, धर्मासी नीतीशी शेष भरी, असं ईश्वर तत्वाबद्दल माऊली बोलतात. किंवा जगजभवी धर्म की हानी, बाळई असुर आदिर अभिमानी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा, खारहू कृपानिधी सज्जन पीरा. पण हे सुद्धा ऐश्वर्य कोणी दिलेलं आहे, त्याला मायेनेच दिलेलं आहे. मग त्याच्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी फक्त सच्चिद आनंद एवढंच ऐश्वर्य आहे. असा ईश्वर चैतन्याचा परिचय आपण काल पाहिला. आणि शेवटी ब्रह्मचैतन्याचा परिचय पाहिला. दृष्टांतामध्ये चौथा आकाश महाकाश, जे सगळ्या पदार्थाच्या आत बाहेर व्याप्त आहे, भिंतीत आहे का खेळा जातो म्हणून, आणि घनीभूत लोखंडाच्या एखाद्या पहारीत सुद्धा आहे, या टोकाची उष्णता दुसऱ्या टोकाला येते म्हणून. तसंच नामरूपात्मक जगदंतपाती पदार्थामध्ये सर्वत्र जे व्याप्त आहे त्याचं नाव आहे ब्रह्म चैतन्य. कसं तर जगातल्या प्रत्येक पदार्थामध्ये आपण म्हटलं 5 गोष्टी आहेत, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. त्यातलं आस्ती भाती प्रियत्व हे कोणाचं आहे तर त्या ब्रह्माचं आहे, नामरूप मायेचं आहे. आणि मग मायेचं असल्यामुळे मायाकारी ती मिथ्या आहे. येरती मायिकी दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. ते आधी अंती नाही म्हणून मधल्या काळात दिसलं तरी नाही, आणि आस्ती भाती प्रिय आधी अंती आहे म्हणून मधल्या काळात नाही दिसलं तरी तेच आहे. अशा रूपाने ब्रह्मचैतन्य, अशा 4 चैतन्याचा परिचय आपण करून घेतला. पण आकाश तत्वतः एक आहे आणि औपाधिक रूपाने त्याचे भाग झाले 4. तसं चैतन्य तत्वतः एक आहे आणि याची उपाधी रूपाने भाग करून दाखवले आपल्याला 4. आणि मग असा हा विचार ज्याच्याकरता केला, हा विचार सगळा कशाकरता केला, जीव ब्रह्म ऐक्य निश्चय होण्याकरता. आणि तुझी शंका सप्रमाणिक आणि संयुक्तिक वाटते प्रथम दर्शनी का, हे 2 शब्द तू एक अर्थवाची घेतले, कोणते, ब्रह्म आणि ईश्वर. तर ब्रह्म आणि ईश्वर हे तत्वतः जरी एक असले तरी त्यांच्यामध्ये औपाधिक भेद कसा आहे हे समजून सांगण्याकरताच एवढा विचार आपण केला. आणि हा विचार केल्याच्या नंतर आता ब्रह्म आणि ईश्वर हे जरी तत्वतः एक असले तरी त्यांच्यामध्ये औपाधिक भेद सुद्धा आहे. आणि मग जिथे भेद आहे तिथे भेद जाणला पाहिजे, जिथे भेद आहे तिथे भेद पाहायला व्यवहारात मानला पाहिजे आणि अभेद मात्र जाणला पाहिजे. कारण जरी सर्प विंचू झाला नारायण, वंदावे दुरून शिवू नये. सर्प विंचू नारायण, अवघे रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. सगळीच रूप परमात्म्याचीच आहे, पण परमात्म्याची रूप म्हणून त्यांना नमस्कार करावा. पण परमात्म्याची रूप म्हणून सर्वत्र समान व्यवहार करून चालत नाही, समान तिथे वर्तन चालत नाही, समान विचार चालतो.
अधिष्ठान जाणायचं असतं, पण वर्तन मात्र एकसारखं करून चालणार नाही. स्त्री आणि पुरुष या दोघातलं आत्मचैतन्य एकच आहे, म्हणून ते जाणायचं, पण वर्तन एकसारखं करून चालणार नाही. स्त्रीची उपाधी स्त्रीची आहे, पुरुषाची उपाधी पुरुषाची आहे. तसं ब्रह्म ब्रह्म आहे आणि ईश्वर ईश्वर आहे. उपाधी रूपाने त्यांच्यामध्ये भेद आहे. कारण ब्रह्म कसं आहे तर ब्रह्म ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि ईश्वर कसं आहे, सर्वज्ञ आहे, म्हणजे ज्ञान हा त्याचा गुण आहे. आणि गुण आला तो उपाधीद्वारा आला, म्हणजे ईश्वर काय झाला, सोपाधिक, आणि ब्रह्म काय झालं, निरुपाधिक. आता ईश्वराला म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हा नाही. आयशे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरावावी. निसंग तुम्हासी नाणे एकट, नाही कटकट सावू येत. तो का म्हणे नाही मिळू येत शिळा, रंगासी सकळा स्फटिकाची. पण हे सुद्धा बोलणं कसं आहे, त्याच्या तात्विक दृष्टीला बघून बोलणं आहे. औपाधिक रूपाला पाहून पाहिलं तर आपल्याला जशी उपाधी आहे तशी त्यालाही उपाधी परमात्म्याला आहे. म्हणून तो कोबरा म्हणतात तुझं नामरूप नाही मजदाव कैसे काय. तुला जर उपाधी वेगळी सांगितली तर तुला नामरूप नाही, माया बाजूला सारल्याच्या नंतर, मग माझ्या अविद्या बाजूला सारल्याच्या नंतर मलाही नामरूप दाखव. अरे तुझं माझं नाही भेद, म्हणजे भेदाची भाषा करतात ते. मी भक्त मी भक्त तू देवायशे करी नको ब्रह्मज्ञान, हे तुम्ही बोलता. अहो म्हणले काय तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, माझी ती विनोदाची भाषा आहे. तुझं नामरूप नाही मजदाव कैचे काही, चाल जाऊ संता पुढे वाद करीने निवाडे. असं तुकोबराय देवाला प्रेम कलह करताना भांडण करतात. आणि जाणून केले असल्यामुळे असा तुकोबरायासारखा महात्मा देवाला खूप आवडतो. ज्ञानी तो आत्मेवमे मतम, ज्ञानी तो आत्मा माझा, हे बोली लोकपित्वच्या सप्तमाध्याय असं म्हणतात. म्हणजे इथं सांगायचं काय की ब्रह्मा आणि ईश्वर जरी तत्वता एक असले तरी त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे. आणि आपण 2-4 वेळेला प्रमाण बोलून आलो, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. मग तिथे आपण म्हटलं भेद अमंगळ अभेदामंगळ का भेदही मंगळ अभेदही मंगळ. तर त्याचा विचार करताना म्हटलं आपण भेदाभेद दोन्ही अमंगळही आहे आणि दोन्ही मंगळही आहे. जिथे भेद पाहायला पाहिजे व्यवहारात तिथे भेदच पाहायला पाहिजे, आणि असा भेद पाहणं मंगळ आहे. पण जिथे अभेद जाणला पाहिजे तिथे अभेदच जाणला पाहिजे, हा अभेद पाहणं सुद्धा मंगळ आहे. पण तुम्ही जिथे अभेद जाणायचा तिथे भेद मानायला लागला, आणि जिथे भेद पाहायचा तिथे अभेद जाणं वर्तन करायला लागला, तर ते दोन्ही काय ठरेल, अमंगळ ठरेल. म्हणून ईश्वर आणि ब्रह्म एक ज्ञान स्वरूप आहे ते ब्रह्म, आणि सर्वज्ञ आहे तो ईश्वर. म्हणून या रूपाने पाहिलं तर त्यांच्यात उपाधी रूपाने काय पाहिलं तर भेद आहे, आणि तत्वता पाहिलं तर ते काय आहे, एक आहे. मग हाच विषय आता या 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्याला सांगत आहेत. कारण शंका कशामुळे आली, 2 शब्द या अर्थवाचे घेतले, कोणते, ब्रह्म आणि ईश्वर. तर ते ब्रह्म आणि ईश्वरामध्ये काय भेद आहे औपाधिक, त्याचा विचार या परिच्छेदामध्ये आलेला आहे. थोडासा आशय बघा, मग पंक्ती आपण वाचू. तर आशय असा आहे की माया ही व्यापक आहे आणि ब्रह्म देखील व्यापक आहे. गृह्णात ब्रह्म, किंवा काल प्रमाण बोललो शेवटी, देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार. किंवा पंचदशीतला श्लोक आपण पाहिला, न व्यापित्वात देशतांतो नित्यत्वात नापिकालत, न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम भ्रमणी त्रिधा. न व्यापित्वात देशतांतो, व्यापक असल्यामुळे त्याचा देशाने अंत होत नाही. नित्यत्वात नापिकालत, नित्य असल्यामुळे त्याचा कालाने अंत होत नाही. आणि न वस्तुतोपि सर्वात्म्यात, सर्वांचा आत्मा असल्यामुळे वस्तूने त्याचा अंत होत नाही. म्हणून न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम भ्रमणी त्रिधा. अशा पद्धतीने 3 परिचित रहित कोण आहे, ब्रह्म आहे. आणि गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची शब्द आपण काल शेवटी पाहिले, कणाकणात, क्षणाक्षणात आणि मनामनात. कणाकणात तो व्याप्त आहे म्हणून देश परिच्छेद नाही, क्षणाक्षणात व्याप्त आहे म्हणून काल परिच्छेद नाही, आणि मनामनात व्याप्त आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. असा त्रिविध परिच्छेद रहित ते ब्रह्म आहे. आणि माया सुद्धा त्रिविध परिच्छेद रहित आहे. भौतिक दृष्टीने पाहिलं तर म्हणजे मायाही व्यापक आहे, माया कुठे नाही, माया सर्वत्र आहे ना. हे सगळं ते काय आपलं संत वाङ्मयातलं प्रसिद्ध वचन, पहिले कोटीचे नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाले आणि तिने एवढी ख्याती केली. ते ढालगज म्हणजेच कोण आहे, ही माया, आणि तिने जी ख्याती केली. मग सगळ्या जगात नामरूपात्मक जगामध्ये कारण रूपाने व्याप्त कोण आहे, माया आहे ना. आता जिथे पृथ्वी आहे म्हणजे जिथे जल आहे तिथे पृथ्वी असेलच असं नाही, जिथे जल आहे तिथे तेज असेलच असं नाही, जिथे तेज आहे तिथे वायू असेलच असं नाही, जिथे वायू आहे तिथे आकाश असेलच असं नाही. तुम्ही मला असं का बोलता, याचं कारण असं आहे का 29% पृथ्वी आहे आणि 71% जल आहे. म्हणून सगळ्या जल पृथ्वी कुठे आहे, सगळ्या सागराच्या आत आहे ना, सप्तसागराच्या. म्हणून जिथे जल आहे तिथे पृथ्वी असेलच असं नाही. बरं, जिथे जल आहे तिथे वायू असेलच असं नाही, कारण वायूपेक्षा म्हणजे पृथ्वीपेक्षा जल व्यापक, जलापेक्षा वायू व्यापक, तेज व्यापक, तेजापेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा महत्त्व व्यापक, महत्त्वापेक्षा अहंकार व्यापक, आणि अहंकारापेक्षा माया व्यापक आहे. म्हणजे सगळ्या जगात व्यापक कोण आहे, माया आहे. म्हणून माया कुठे नाही, माया सर्वत्र आहे.
पण तुम्ही गीतामध्ये बघा 14वा अध्याय मला वाटतं या का महत ब्रह्म म्हटलेलं आहे मायाला, या कारणे मी पिता, महत ब्रह्म आहे माता आणि आपण ते पंडू स्वतःचे घडंबरू. तिथे मायाला काय म्हटलेलं महत ब्रह्म आहे ना, म्हणजे परमात्म्याला ब्रह्म म्हणतात आणि मायालाही ब्रह्म म्हणतात. काय काय परमात्म्यालाही ब्रह्म म्हणतात, मायालाही ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणजे व्यापक जे आहे त्याला काय म्हणतात ब्रह्म. मग माया सुद्धा, पण मायाला कोणतं ब्रह्म म्हणतात? महत ब्रह्म, महत ब्रह्म. आता 14व्या अध्यायातला जर श्लोक तुम्हाला याच्या कावाचा सापडला ना तर खूप गोड होईल बघा. आणि गीता असली तर पटकन आपल्याला 1 मिनिटामध्ये सापडेल. इकडे घ्या लगेच. हा मम दुसरा श्लोक, मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन. तिसरा श्लोक, मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. परमात्मा काय म्हणतात तिथे? मम योनी महत ब्रह्म, म्हणजे सर्व योनिशी कौंतेय मूर्तय संभवत्या तासाम ब्रह्म महद योनी अहम बीज प्रदपिता. म्हणजे सर्व योनीमध्ये हे कुंती नंदन अर्जुना मूर्तया संभवतीया, ज्या सगळ्या काही मूर्त्या म्हणजे नामरूपात्मक जगत आपल्याला व्यष्टी समष्टी जगत पाहायला भेटतं, ते तासाम ब्रह्म महद योनी, त्या सर्वांची आई महद ब्रह्म आहे म्हणजे माया. आणि बीज प्रद अहम पिता, बीज प्रदान करणारा मी कोण आहे? पिता आहे. म्हणजे मग आता देऊ, या कारणे मी पिता, महद ब्रह्म आहे माता, अपत्य पंड सुता जगदंबरू. म्हणजे महद ब्रह्म काय झालं? महद ब्रह्म म्हणजे माया माता, आणि अपत्य कोण झालं? बाळ, जग आहे ना. आणि पिता कोण झाला? परमात्मा. मग परमात्मा पिता, माया माता आणि जगत रूपी बाळ आहे म्हणून. आणि आपण मागे एकदा बोललो, काही लेकरं आईवर जातात, काही बापावर जातात, काही आई बापावर जातात, काही दोघांकडे जात नाही. आता कुठे जातात काय ते परमात्म्याला माहिती, पण असं होतं ना. तसंही जगतरूपी बाळ आपण म्हटलो आई बापावर गेलेला आहे. म्हणजे मायारूपी मातेची 2 गुण याच्यात आहे, नाम आणि रूप. आणि ईश्वररूपी पित्याचे 3 गुण आहेत, आस्ती भाती प्रियत्व. आणि मग जगतामध्ये आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. मग या रूपाने पाहिलं तर माया व्यापक का ब्रह्म व्यापक? दोघंही व्यापक. कारण जगात सर्वत्र ब्रह्म जसं आहे तशी माया आहे. नामरूपाने कोण व्याप्त आहे? माया आहे. आणि आस्ती भाती प्रियत्वाने कोण व्याप्त आहे? ब्रह्म आहे. म्हणून दोघाला सुद्धा ब्रह्म म्हणतात. आत्ताच म्हणू ना, मम योनिर महत ब्रह्म. महत ब्रह्म म्हणजे माया. मायाला कोणतं ब्रह्म म्हटले? महत ब्रह्म. आणि ब्रह्माला कोणतं म्हणतात? बृहन्नाथ ब्रह्म. मग आता तुम्हाला याच्यात फरक आहे. महत ब्रह्म म्हणजे माया, बृहन्नाथ ब्रह्म म्हणजे परमात्मा. बरं, माया अनादी का ब्रह्म अनादी? दोन्ही अनादी. कारण रज्जू ठिकाणी रज्जूचं अज्ञान कधीपासून राहिलं? म्हणता येतं रज्जूच्या उत्पत्तीपासून. का? रज्जूची उत्पत्ती होते. मग ही माया स्वतंत्र आहे का ब्रह्माच्या आश्रयावर आहे? ब्रह्माच्या आश्रयावर आहे. मग ब्रह्माच्या आश्रयावर माया कधीपासून? म्हणा ब्रह्माच्या उत्पत्तीपासून. म्हणता येत नाही, कारण ब्रह्माची उत्पत्ती होत नाही. ब्रह्म अनादी, म्हणून त्याच्या आश्रयाने असणारी माया ही अनादी. बघा, ब्रह्म व्यापक, माया व्यापक. ब्रह्म अनादी, माया अनादी आहे ना. पण तरीही ब्रह्माला बृहन्नाथ ब्रह्म म्हणतात आणि मायाला महत ब्रह्म म्हणतात. असा अंतर का? याचं कारण ब्रह्म बृहन्नाथ ब्रह्म काय आहे? ब्रह्माला 3 परिच्छेद नाही म्हणून ते बृहन्नाथ ब्रह्म आहे. आणि माया महत ब्रह्म का? मायाला 2 नाही पण 1 आहे म्हणून ते महत ब्रह्म आहे. 3 परिच्छेद कोणते? देश, काल आणि वस्तू. मग ब्रह्म काय आहे? सगळ्या देशात आहे म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. सगळ्या कालात आहे म्हणून काल परिच्छेद नाही. आणि सगळ्या वस्तूत आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. पण मायेला सगळ्या देशात आहे माया म्हणून देश परिच्छेद नाही. सगळ्या कालात आहे म्हणून काल परिच्छेद नाही. पण सगळ्या वस्तूत नाही, तिला वस्तू परिच्छेद आहे. तुम्हाला सगळ्या वस्तूत म्हणजे नामरूपात्मक जगदंतपाती वस्तूत आहे. पण त्या नामरूपात्मक जगदंतपाती वस्तू, जगताचा अधिष्ठान असणारे जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्या सगळ्या वस्तू सगळ्या ब्रह्मात नाही ना ती. मग गीतेतला 10वा अध्याय त्यातला शेवटचा श्लोक, आत्वा बहुनयतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याम विदत कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. परमात्मा बोलतात, हे अर्जुना, हे जगत माझ्या एका अंशावर आहे ना. मम अंशो जीव लोके, असा अंशी भावाची कल्पना करून, किंवा ते श्रुती आहे, सभूमी विश्वतो अत्यतिष्ठ दशांगुलम, सगळ्या जगाला व्यापून परमात्मा 10 अंगुल शिल्लक आहे. म्हणजे मायेची व्याप्ती कुठे आहे? मायेची व्याप्ती ईश्वर तत्वावर आणि ईश्वर कार्य असणाऱ्या ब्रह्मांडावर. किंवा मायेची व्याप्ती कुठे? परमात्म्याच्या एका भागावर.
सगळ्या जगात व्याप्ती जगत कुठे आहे? परमात्म्याच्या एक अंशावर आहे ना. काय ते प्रमाण अनंत ब्रह्मांडे एका रोमी आयशी धेंडे किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी आबाळ नंदाघरी. म्हणजे परमात्मा व्यापक आहे की नाही? परमात्म्याच्या जगत पूर्ण भागावर काही काही अंशावर आहे ना. आणि मायेची व्याप्ती पूर्ण जगात का परमात्म्यात? जगात. आणि परमात्म्याचे एक अंशाच्या ठिकाणी, पण पूर्ण इतर अंशाच्या ठिकाणी नाही ना. म्हणजे परमात्म्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. कणाकणात क्षणाक्षणात मनामनात म्हणून देश काळ वस्तू भेदभावाला आत्मा निर्वाण विश्वकार असा परमात्मा म्हणून ते बृहन्नाथ ब्रह्म. पण मायेला देश परिच्छेद नाही, कारण सर्व देशात आहे. काल परिच्छेद नाही, सर्व काळात आहे. पण वस्तू परिच्छेद आहे ना, कारण परमात्म्याच्या एकाच भागावर आहे, इतर भागावरती नाही. म्हणून माया कोणतं ब्रह्म? महत ब्रह्म. आणि ईश्वर कोणतं ब्रह्म? आपलं परमात्मा ब्रह्म कोणतं ब्रह्म? बृहन्नाथ ब्रह्म. बरोबर. आता मग सापेक्षिक व्यापकता कोणाची? नाही, मायेची. आणि निरपेक्षिक व्यापकता ब्रह्माची. पण ब्रह्माची म्हणलं तर ते शब्द बरोबर, पण कसा घ्यायचा? सापेक्षिक व्यापकता कोणत्या ब्रह्माची? महत ब्रह्माची. आणि निरपेक्षिक व्यापकता बृहन्नाथ ब्रह्माची. बृहन्नाथ ब्रह्माची कोणती व्यापकता? निरपेक्षिक. आणि महत ब्रह्माची व्यापकता सापेक्षिक. किंवा मायेला कोणतं कारण म्हणतो आलो आपण? परिणामी उपादान कारण. मग परिणामी उपादान कारण असणाऱ्या महत ब्रह्माची व्यापकता सापेक्षिक आहे. आणि विवर्त उपादान कारण असणाऱ्या ब्रह्माची व्यापकता कशी आहे? निरपेक्षिक आहे. मग निरपेक्षिक व्यापक कोण झालं? ब्रह्म. आणि सापेक्षिक व्यापक कोण झाली? माया. सापेक्ष म्हणजे कधी कुठे आहे कुठे नाही. मग कुठे आहे? सर्व देशात आहे, सर्व कालोत आहे, पण सर्व वस्तू नाही. म्हणजे मायेची व्यापकता काय? सापेक्षिक आहे. ब्रह्माची व्यापकता निरपेक्षिक आहे. आणि सगळ्याच भागाला ईश्वर म्हणतात. जसं सगळ्याच भागाला घटाकाश म्हणतात का जेवढ्या घटाची उपाधी लागली तेवढ्याच पोकळीला घटाकाश म्हणतात, एवढ्याच पोकळीला घटाकाश म्हणतात. तसं सगळ्याच ब्रह्माला ईश्वर म्हणतात का ब्रह्माच्या जेवढ्या भागाला ही माया उपाधी लागली तेवढ्या अवचिन्न चैतन्याला ईश्वर म्हणतात. तेवढ्याच अवचिन्न चैतन्याला म्हणून सुरुवातच केली आपण. मायाबिंब वशीकृत्य तामशा सर्व ईश्वरा. म्हणजे ईश्वर कोणत्या उपाधीने युक्त झाला? माया उपाधीने. आणि कुठलीच उपाधी नाही त्याला कोण झालं? ब्रह्म. म्हणून माया ईश्वर कोणता झाला? मत ब्रह्माची उपाधी लागली तो ईश्वर. आणि कुठलीच उपाधी नाही ते बृहन्नाथ ब्रह्म. म्हणजे सापेक्ष व्यापकता कोणाची? मायेची, म्हणजेच कंसात ईश्वराची. कारण पती जन्माला माझे उदरी, काल बोललो मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहाव माझा, सर्व परिपती भोगीचे ओझा. अशी असणारी जी माया आहे. आणि मायामुळे शबल भावाला आलेलं ते सोपाधी ब्रह्मा ईश्वर आहे. मग ईश्वर कसा झाला? सापेक्षिक व्यापकवान. कोणा? तो ग्रस्ती उपाधीवाला झाला ना. आणि ब्रह्म कसं झालं? निरपेक्षिक व्यापकवान, ब्रह्मचारी. मग त्यांच्यामध्ये हा फरक आहे की नाही? सापेक्षिक व्यापकत्वान तो कोण झाला? माया उपाधिक ईश्वर. आणि निरपेक्षिक व्यापकत्वान कोण झाला? निरुपाधिक असणारं ब्रह्म. बरं. आता दोन भाऊ आहे. त्रेतयुगात होऊन गेलेला राम आहे ना. आजही आपल्याला आनंदी जीवन जगायचं म्हणलं तर आपण रामायणातला रामाचाच आदर्श घेणार, रावणाचा घेणार नाही. आणि जो रावणाचा घेईल त्याच्या जीवनात आनंद स्वप्नात येणार नाही. आणि ज्याच्या जीवनात रामाचा आदर्श आहे तो म्हणे स्वप्नही दुःख कोणी न देखी डोळा. आता रामनवमी चालू आहे. नामाच्या गजरे भई सुटले कळी काळा. पण मग त्याच्याकरता तू का म्हणे रामे सुख दिले आपुले आणि तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. पण याच्याकरता काय करावं लागतं? पहिलं असतं त्याला कामराज्य, दुसरं असतं ज्ञानराज्य, तिसरं आहे स्वराज्य आणि चौथं आहे रामराज्य. तर पहिलं कामराज्य रावण जगलं, त्यात ज्ञानराज्य बिभीषण जगतो, त्याच्यात स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज आहे ना. त्यांचे 18 पगड जातीतले असणारा आपला मावळा हे त्यांनी कोणतं राज्य निर्माण केलं? स्वराज्य. आणि या सगळ्याच्या पुढचं आहे ते रामराज्य. आणि मग म्हणावं लागतं झाले रामराज्य काय होणे आम्हासी. मग त्या रामराज्यामध्ये आता सगळा विस्तार करायचा नाही, कारण आपलं मग ते कीर्तन होईल, आपला तुरता पाठ चालू आहे. तर याच्यामध्ये रामराज्य म्हणत असताना प्रभू रामचंद्राच्या रामराज्य का आलं आणि रावणाचं लंकेचं राज्य का गेलं, त्याच्यात एक गोड सिद्धांत आहे. त्याचा गोड सिद्धांत काय? परश्री परधन याच्यावर जो वाईट नजर ठेवतो ना त्याला पाठीचे भाऊ निघून जातात आणि मग त्याचं राज्य संपतं. आणि परश्री परधन याची स्वप्नातही अपेक्षा करत नाही, त्याला पाठीचे भाऊ तर सोडून जातच नाही. पण जंगलातले माकडं सुद्धा सहाय्य करतात आणि त्याचा विजय होतो. तो प्रभू रामचंद्राचा झाला. आता याच्यात विशेष असा आहे, तिरंची उपी साह्यता म्हणजे तिर्यक योनीमध्ये आलेले जे रीस म्हणजे अस्वल आणि माकडं, बरोबर आहे, छान. त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्राला सहाय्य केलं. किंवा वानर हाती लंका हेवविले म्हणे तुका, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सांगायचं काय, रामाच्या पाठीमागे लखन आहे. लखन काय म्हणतात, एक वेळेला सावली तुम्हाला सोडून राहील पण हा लक्ष्मण सोडून राहणार नाही. आणि असे त्रेतायुगात जे राम लक्ष्मण होऊन गेले तसे कलियुगात 2 राम लक्ष्मण आहेत. त्या दोघांचं बंधू कानोबर आहे, तुकोबर आहे, खूप बंधू प्रेम आहे.
तशी एका घरामध्ये दोघं जण आहेत, त्यांचं खूप प्रेम आहे, पण ते अचानक विभक्त झाले. आणि अचानक विभक्त झाल्याच्या नंतर 4 लोक, त्रयस्थ लोक त्या थोरल्याला विभक्त होण्याचं कारण विचारू लागले. तुम्ही वेगळे का निघाला? तुम्ही तर राम लक्ष्मण कलियुगातले. त्याने सांगितलं माझा भाऊ आजही लक्ष्मणच आहे, मी त्याचा रामच आहे, मग तुम्ही विभक्त का? ते सांगितले याचं कारण आहे त्याची पत्नी जी उर्मिला आहे त्या उर्मिलेसारखी नाही. ही उर्मिला जरा कजाक आहे, जरा भांडकुदळ आहे, आणि तो जरी चांगला असला पण तिच्याशी याचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत तो काय आहे? त्याचेच आहे. तो चांगला आहे पण त्याचा संबंध कोणाशी आहे? तिची कजाक असणारी उर्मिला, तिच्याशी जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत त्याचे आहे. तसं मला सांगायचं हे जे अधिष्ठान आहे विवृत उपादान कारण जगाचं, त्याच्यावर राहणारे हे दोघं बंधू आहेत. कोण? एक ब्रह्म आणि दोन ईश्वर. त्यातला जो ब्रह्म आहे तो राम आहे आणि ईश्वर जो आहे तो लक्ष्मण आहे, आणि दोघांचं खूप प्रेम आहे. पण तो ईश्वर कसा आहे? त्याची बायको जी उर्मिला आहे कंसात माया, ती जरा कजाग आहे, अघटित घटनापटी ऐशी माया, दैवेश गुणमय मम माया द्रुतया अजब तडाका माया का डुबाया परमार्थ सब का नारद तो भई नारदी ऐशी नोबद गाजी. काय करू शकत नाही ती? काहीही करू शकते. मग अशी असणारी मायेशी जोपर्यंत या ईश्वर रूपी लक्ष्मणाचा संबंध आहे तोपर्यंत राम म्हणतो जरी तो चांगल्या स्वभावाचा असला पण तिच्याशी संबंध आहे तोपर्यंत तो त्याज्यच आहे. तसा कोण येते मग? ईश्वर आहे ना. ईश्वर चांगलाच आहे कारण नित्यमुक्त आहे, त्याने कधी दादात्म्य घेतलेलं नाही, भ्रांती त्याला कधी झाली नाही. पण जरी असला असला तरी सापेक्षिक व्यापकवान मायेचा संबंध आहे त्याला, तोपर्यंत तो त्याज्यच आहे. म्हणून ब्रह्म म्हणजे ईश्वर नाही आणि ईश्वर म्हणजे ब्रह्म नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये सोपाधिक भेद आहे, तो मानावाच लागतो. आणि तू हे दोन शब्द एका अर्थावाचे घेतले, कोणते? ब्रह्म आणि ईश्वर. आणि म्हणून तुला वाटायला लागलं की जीव ब्रह्माचा अभेद होईल कसा? पण या ठिकाणी ब्रह्माचा जीवाचा अभेद हा आम्ही ईश्वराशी नाही सांगत, ब्रह्माशी सांगतो. ईश्वराशी म्हणलं तर भेदच आहे, पण ब्रह्माशी त्याचा अभेद होऊ शकतो. त्याला वाटलं ब्रह्म आणि ईश्वर एक दोन आहे का? दोन आहे का? हो, उपाधी रूपाने पाहिलं तर त्यांच्यात भेद आहे. तर तो काय भेद आहे? एक सापेक्षिक व्यापकत्वान, एक निरपेक्षिक व्यापकत्वान. एक शबल ब्रह्म, एक ब्रह्मनाथ ब्रह्म आहे, त्या उपाधीने महद ब्रह्म आहे, जे महद ब्रह्मरूपी माये उपाधीने युक्त आहे तो ईश्वर आहे. बृहन्नाथ ब्रह्म कुठलीच उपाधी नाही, तो ब्रह्म आहे. अनादि अनंत आहे ते ब्रह्म आहे. आणि अनादि शांत हा ईश्वर आहे. तुम्हाला ईश्वराचा अंत होतो का? उपाधी रूपाने पाहिलं तर सोपाधिक ईश्वराचा अंतच होतो, कारण निरुपाधिक तत्व ते ब्रह्मरूप झाल्याशिवाय त्याचा उपाधिकपणाचा त्याला त्यागच करावा लागतो. मग या रूपाने पाहिलं तर या दोघांमध्ये फरक आहे की नाही? मग जो फरक करता आपण आतापर्यंत विचार केला तोच आता या 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ब्रह्म आणि ईश्वर या दोघांमध्ये काय उपाधिक भेद आहे आणि उपाधी रूपाने त्यांच्यातला भेद मानलाच पाहिजे व्यवहार पातळीवरती, असा विषय सांगताना गुरुदेव बोलतात. वाचू बघा, तरंग चौथा परिच्छेद 31 क्रमांकाचा ब्रह्म व ईश्वर यातील भेद. एकच ध्यानात ठेवायचं वाक्य, ब्रह्म कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, आणि ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हटलं की गुण झाला आणि ज्ञान म्हटलं का स्वरूप झालं आहे ना. मग ज्ञान स्वरूप कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. आणि सर्वज्ञ गुण मायेमुळे आला तो कोणाचा आहे? ईश्वराचा आहे. म्हणजे निरुपाधिक कोण? ब्रह्म. छान. आणि सोपाधिक कोण? ईश्वर. ब्रह्मचारी कोण? ब्रह्म आहे ना. आणि गृहस्थी कोण? ईश्वर. हा त्या दोघांमध्ये काय आहे? फरक आहे, तो आता सांगतात. ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे, तो स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा काय आहे? समज आहे. बहुतेक लोकांचा आहे. आपला तरी काय समज होता आतापर्यंत? आपल्याला तरी वाटतं की ब्रह्म आणि ईश्वर काय असले पाहिजे? एकच असले पाहिजे. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा समज आहे. आणि याच समजुतीने शिष्याने काय केलेली आहे? जीव ब्रह्माचे एकतेविषयी शंका केली आहे. कारण ब्रह्म कसं आहे? म्हणजे ब्रह्म म्हणजे कंसात त्याच्या डोक्यात आहे ईश्वर. ईश्वर कसा? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र. आणि जीव कसा? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. त्याच्यामुळे दोघांचं ऐक्य होईल कसं? लक्षण साम्यात एकत्वशी लक्षण साम्य नाही. हेच त्यांनी ब्रह्म आणि ईश्वर दोन शब्द एकार्थवाची म्हणूनच ही शंका घेतलेली आहे. म्हणून म्हणतात याच समजुतीने शिष्याने जीव ब्रह्माची एकतेविषयी शंका केलेली आहे. आता आपण जो आता श्लोक म्हणलो श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, तो श्लोक आहे आत्वा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यः मेदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत. तो श्लोक आता त्याचा आशय इथे सांगतात बघा. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात जो आता आपण बोललो आत्वा बहुनेतेन, त्याची सुरुवात. मग त्या श्लोकात परमात्म्याच्या एका कल्पित एका अंशावर काही जगत आहे, म्हणजे परमात्म्याचा कल्पित एक अंश आणि तिथे असणारी माया आणि मायाकारी जगत. म्हणजे मायेची कुठे व्याप्ती आहे? परमात्म्याची एक अंशावर आहे. म्हणजे तिला कोणता परिच्छेद नाही म्हटलं आपण? देश परिच्छेद नाही, कारण सगळ्या देशात ती आहे. कोणता नाही? काल परिच्छेद नाही, सगळ्या काळात आहे. पण कोणता आहे? वस्तू परिच्छेद आहे, कारण परमात्म्याच्या सगळ्या वस्तू ठिकाणी, वस्तू म्हणजे परमात्मा सगळ्या ठिकाणी ती नाही, एका कल्पित अंशावर आहे. ठीक ना. म्हणजे मायेची व्यापकता कशी झाली? सापेक्षिक
आणि परमात्म्याची झाली ती निरपेक्षिक. आणि मायेची व्यापकता जर सापेक्षिक आहे तर माया उपाधीने युक्त असणारी ईश्वराची व्यापकता सुद्धा सापेक्षिक. परमात्म्याची झाली निरपेक्षिक. मग सापेक्षिक व्यापकतावान आहे ते कोण? ईश्वर. आणि निरपेक्षिक व्यापकतावान आहे ते कोण? ब्रह्म. हा त्यांच्यामध्ये भेद आहे की नाही? भेद आहे ते आता सांगतात बघा. एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. जगताला तीन पैकी म्हणजे कोणते हे तर म्हटले नाही, पण आपण समजून घ्यायचं. तीन उपादान शब्द आला ना, मग तीन कारण आहे. परिणामी उपादान कारण, अभिनिमित्त उपादान कारण आणि विवर्त उपादान कारण. आपण नेहमीच म्हणतो विवर्त उपादान कारण ब्रह्म, अभिनिमित्त उपादान कारण ईश्वर आणि परिणामी उपादान कारण माया. मग परिणामी उपादान कारण असणारी मायाच सापेक्षिक आहे आणि त्या उपाधीने युक्त असणारा ईश्वर सुद्धा सापेक्षिक आहे. आणि हे दोन्हीच नाही त्याच्या ठिकाणी नाही, ते ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे. बघा आता, जगाला उपादान कारण माया आहे म्हणून तीही परमात्म्याच्या एका अंशावर आहे. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती कशी आहे? जास्त आहे. आणि त्या आता समजुती करता मग मायेपेक्षा परमात्म्याची व्यापकता काय? सभूमी विश्वतो आत्यतिष्ठ दशांगुलम असा परमात्मा आहे. म्हणजे परमात्मा झाला व्यापक, माया व्यापकच आहे. पण माया कोणापेक्षा व्यापक आहे? जसं पृथ्वीपेक्षा व्यापक म्हटलं आपण जल, जलापेक्षा तेज, तेजापेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश, आकाशापेक्षा माया. पण ब्रह्मापेक्षा नाही ना व्यापक, म्हणून मायेची व्यापकता कशी झाली? सापेक्षिक. पण ब्रह्माच्या पेक्षा कोण व्यापक आहे? कोणीच नाही. त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. याला नाही दुसरा जोडा घे गोकुळच्या नाही. तसा तत्सम तो ब्रह्मासारखं व्यापक दुसरं कोणी नाही आणि ब्रह्मा इतकी व्यापकता कोणाची नाही. ब्रह्माच्या पोटी दुसरं कोणी नाही, म्हणून ब्रह्म झालं निरपेक्षिक व्यापकतावान आणि माया झाली सापेक्षिक व्यापकतावान. बघा आता समजुतीकरिता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता असे काय करू? दोन नावं आपण देऊ. काय? आता सापेक्षिक व्यापकता म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडेल. तर सापेक्षिक व्यापकता म्हणजे कुठे आहे आणि कुठे नाही, त्याला म्हणायचं सापेक्षिक व्यापकता. जसं आता माझी सापेक्षिक व्यापकता, मी इथे आहे इथे नाही आहे ना, पण इथल्या इथंच पाहिलं तर याचा काहीची व्यापकता निरपेक्षिक इतक्या जागा, कारण ते आपल्या सगळ्यांच्या खाली आहे. तसं ब्रह्म कुठे नाही, सगळीकडे आहे, म्हणून त्याची निरपेक्षिक व्यापकता. आणि मायेची व्यापकता कुठे आहे? मायेची व्यापकता माया कार्य चतुर्दश भुवनात आहे. परमात्म्याची एक अंशावर आहे पण सगळ्या अंशावर नाही, म्हणून मायेची व्यापकता कशी झाली? सापेक्षिक. आणि परमात्म्याची झाली निरपेक्षिक. ठीक ना? तेच बोलतात बघा. आता सापेक्षिक म्हणजे काय? काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती काय? ती सापेक्षिक व्यापकता कुणाची? मायेची आहे. ठीक ना? कारण परमात्मा स्वरूपाचे एका अंशाच्या ठिकाणी कोण आहे? हे माया. आणि मायेचं कार्य सर्व जगत आहे. इतक्या पुरतीच तिची म्हणजे कोणाची व्याप्ती आहे? मायेची व्याप्ती आहे. बाकीच्या परमात्मा भागावर मायेची व्याप्ती आहे का? बाकीच्या परमात्मा भागावर मायेची व्याप्ती नाही. म्हणून मायेची कोणती व्यापकता? सापेक्षिक व्यापकता. आता बघा, परमात्म्याची व्यापकता तर सगळीकडे आहे. माया आहे, मायाकारी जगत आहे, त्यांना सोडूनही परमात्म्याची व्याप्ती शिल्लकच आहे. म्हणजे परमात्मा कसा? निरपेक्षिक व्यापकता. परमात्मा म्हणजे अर्थ काय घ्यायचा? ब्रह्म. परमात्मा म्हणजे कोणतं ब्रह्म? गृह्णात ब्रह्म. आणि माया म्हणलं म्हणजे महत ब्रह्म. महत ब्रह्म मायेची व्यापकता कशी? सापेक्षिक. कुठे आहे कुठे नाही. म्हणजे कोणते दोन परिच्छेद नाही? देश परिच्छेद, काल परिच्छेद नाही, पण कोणता आहे? वस्तू परिच्छेद आहे. ती व्यापकता सापेक्षिक कोणाची? मायेची. आणि ज्याला देश काळ वस्तू भेदमावाला आत्मा निर्मळाला विश्वाकार असे निरपेक्षिक व्यापकता कोणाची? गृह्णात ब्रह्माची. ठीक ना? बघा, आणि मायाकारी चतुर्दश भुवन आदी या सर्वांस व्याप्त करून शिल्लकच आहे. त्या परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच नाही. परमात्म्याची व्याप्ती सर्वत्र आहे. तो नाही ऐसा ठाव उरला शिकवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. ज्ञानेश्वरीत परमात्मा म्हणतात, ज्ञानोबराय परमात्म्याच्या मुखात ओवी ठेवतात अर्जुनाला समजून सांगण्याकरता किंवा अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला. देव म्हणतात, अर्जुना मी नसे ऐसा कवण ठावा असे परी प्राण्याचे दैव कैसे जन देखती माते. खरं तर लाकडात अग्नी आहे पण ते पाण्याची दृष्टी पाहिजे. जमिनीत पाणी आहे पण ती पाण्याची दृष्टी पाहिजे. दुधात तूप आहे पण ती पाण्याची दृष्टी पाहिजे. तसं जगात परमात्मा सर्वत्र आहे आणि जगत जिथे नाही तिथेही परमात्मा आहे, पण ती पाण्याची दृष्टी पाहिजे. आणि ती पाण्याची दृष्टी कळणं म्हणजेच परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता कळणं. म्हणून परमात्म्याची व्याप्ती कशी आहे? निरपेक्षिक आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे ज्ञानोबराने, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. जे स्वीकारते त्याला तत्वज्ञ म्हणतात आणि जे स्वीकारत नाही त्याला आज्ञा म्हणतात. मग आज्ञाला पुनरपी जनन आणि तत्वज्ञ जन्म नाही रे अनेक. एवढंच काय तो फरक आहे. ज्ञान आणि अज्ञानामध्ये काय? ज्ञान झालं म्हणजे दोन शिंग फुटतात, त्याचं नाक अजून जास्त वाढतं असं काही नाही. ज्ञानी झालं म्हणजे बाबा म्हणतात समजून त्याच्याबद्दल होते. त्याला खरं काय? तो कार्याला ग्रहण करत नाही, कारणालाही ग्रहण करत, त्याच्या अधिष्ठानाला आत्मत्वाने जाणणं हे खरं ज्ञानाचं वैभव आहे. म्हणून म्हणतात बघा, परमात्म्याची जी व्यापकता आहे ना, तर मायाकारी चतुर्दश भुवन आदी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुकिक सोडले अशी मुळीच नाही, तो सर्वत्र आहे.
म्हणून परमात्म्याची व्याप्ती कशी झाली? ठळक अक्षरात निरपेक्ष आहे. या दोन व्यापकतेमध्ये आपल्या गोष्ट लक्षात आली बघा. या दोन व्यापकतेत मायेची कोणती व्यापकता? मग सापेक्षिक आहे ना, सापेक्षिक व्यापकता. आणि त्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची झाली निरपेक्षिक व्यापकता. मग सापेक्षिक व्यापकता निरपेक्षिक व्यापकता दोन्ही व्यापकताच आहे. पण ज्या वेळेला या सापेक्षिक व्यापकता ज्या वेळेला पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत यांचा जर विचार केला तर श्रेष्ठता कोणाला द्यावा लागेल? मायेच्या व्यापकतेला, बरोबर. पण मायेच्या व्यापकतेला श्रेष्ठता कुठपर्यंत? जसं कोल्याची कोली कोई कुठपर्यंत आहे ना, ते त्याला म्हणतात जम्बुकाची गर्जना कानावर येत नाही तोपर्यंत आहे ना. म्हणजे त्या शिवाची गर्जना आली का कोल्याची कोली कोई संपली. तसं मायेची व्यापकता कुठपर्यंत? या 5 भूताचा विचार करतो, जगताचा विचार करतो तोपर्यंत. पण जगताचा अधिष्ठानाचा विचार केला का मायेची व्यापकता संपली. कारण परमात्म्याच्या एका अंशावरती आहे. मग परमात्म्याच्या एका अंशावर मायेची व्यापकता असल्यामुळे मायेची व्यापकता सापेक्ष. आणि ज्याची व्यापकता सापेक्ष असते ती निकृष्ट, आणि ज्याची व्यापकता निरपेक्ष असते ती उत्कृष्ट. ज्याची व्यापकता निरपेक्ष असते त्याची उत्कृष्ट. आता कारभारी असेल त्याची सत्ता कुठे? आपल्या घरात आहे ना. पुढारी असेल तर गावात आहे ना. ते काय आमदार असेल तर तालुक्यात, खासदार असेल तर जिल्ह्यात, मंत्री असेल तर राज्यात, पण पंतप्रधान असेल तर पूर्ण देशात. मग पंतप्रधानाची सत्ता आणि मग मुख्यमंत्र्याची सत्ता. पण मुख्यमंत्र्याची सत्ता कशी झाली? मग सापेक्षिक. आणि पंतप्रधानाची सत्ता झाली व्यवहारात बोलायचं झालं तर निरपेक्षिक. तसं पंतप्रधानासारखी निरपेक्षिक व्यापकता कोणाची? ब्रह्माची. आणि मुख्यमंत्र्यासारखी सापेक्षिक व्यापकता कोणाची? मायेची. आणि माया उपाधी पुन्हा ईश्वराची पण. म्हणून ईश्वर कसं? सापेक्षिक व्यापकत्वान, म्हणून निकृष्ट आहे ना. जसं मुख्यमंत्री उत्कृष्टच आहे पण पंतप्रधानाच्या दृष्टीने पाहिलं तर निकृष्ट आहे. तसं माया उपाधिक असणारे ईश्वर उत्कृष्ट आहे पण ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर निकृष्ट आहे. कारण निरपेक्षिक व्यापकता आहे ती ब्रह्माची आहे, आणि सापेक्षिक व्यापकता आहे माया किंवा मायाकारी ईश्वराची आहे. ते आता सांगतात बघा. मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. शुद्ध ब्रह्म कसं आहे? निरपेक्षिक व्यापकत्वान आहे, म्हणून ते कसं आहे? श्रेष्ठ आहे. आणि त्या शुद्ध ब्रह्माची सापेक्षिक व्यापक साभास मायेचा काय आहे? संबंध मानला. म्हणजे ईश्वर तोच ईश्वर कसा? निकृष्ट. म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने कोण झाला? युक्त ईश्वर आहे. आणि म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा ईश्वर कसा झाला? निकृष्ट झाला. कारण तो माया उपाधिक आहे म्हणजे ग्रस्ती आहे. आणि ब्रह्मचारी निरपेक्षिक आहे म्हणून निरपेक्षिक व्यापकता कोणाची? ब्रह्माची. आणि सापेक्षिक व्यापकता माया उपाधिक ईश्वराची. मग निकृष्ट कोण? ईश्वर. आणि उत्कृष्ट कोण? ब्रह्म. ठीक ना? तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा कसा आहे? निकृष्ट झाला. आता ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म नाही का? आहे. हे बघा आता हे काय? कल्पना करा इकडे बघा माझ्याकडे थोडंसं. हे काय? ब्रह्म आहे. हे काय? ब्रह्म आहे. हे कोण आहे? माया आहे. आणि माया उपाधिक असणारा एवढ्या चैतन्याला काय नाव आलं? ईश्वर. मग ईश्वर तत्वामध्ये जशी माया आहे तसं ब्रह्म नाही का? आहे. पण जरी ते ब्रह्म असलं तर या सगळ्याच ब्रह्माला ब्रह्म म्हणतात का? एवढ्याच आपल्या सगळ्याच ब्रह्माला ईश्वर म्हणतात का? एवढ्याच ब्रह्माला ईश्वर म्हणणार आहे ना. एवढ्याच ईश्वर म्हणणार. म्हणून जरी त्याच्यात हे ब्रह्म व्याप्त असलं तरी सुद्धा ही माया उपाधी आहे ना. म्हणून माया उपाधीने एवढं असणारं जे ईश्वर ते कसं झालं? निकृष्ट. कारण सापेक्षिक व्यापक. आणि पूर्ण सर्वत्र आहे ते निरपेक्ष म्हणून ते उत्कृष्ट व्यापक वा. म्हणून इथे बघा ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे परंतु ते साभास मायेने काय आहे? युक्त आहे. आणि म्हणून ते निकृष्ट सत्तावान आहे. आता या दृष्टांत ते 2 बंधूचं म्हटलं ना आपण, राम लक्ष्मण, तो दृष्टांत दिला बघा. या दृष्टांत असा, एकाचा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. म्हणजे जरा कजाक होती, भांडकुदळ होती. ते नाव शांताबाई, भांडायला दम नाही आपल्या मारुती बाबाच्या भाषेत. म्हणजे असा तिचा थोडासा स्वभाव होता. आणि त्यामुळे या दोघांचं काही एकत्र राहणे जमेना म्हणून ते विभक्त झाले, वेगळे निघाले. नंतर एका बंधूस म्हणजे जो थोरला होता त्याला काही लोकांनी विचारलं, विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे, तो पूर्वी होता आजही सज्जन आहे. लगेच लोक म्हणणार अरे सज्जन आहे तर मग वेगळे का झालं? तर त्याने उत्तर दिलं परंतु त्याची स्त्री, त्याची पत्नी. मग इथं बंधू कोण? 2. इथं 2 बंधू कोण? ब्रह्मानीश्वर आहे ना, ब्रह्मानीश्वर. आणि ज्याची बायको जर भानकुदळ आहे तो कोण? ईश्वर. आणि त्याची बायको कोण? माया आहे ना. मग तिच्याशी कोणाचा संबंध आहे? या ईश्वराचा. मग जर तो सज्जनच असला म्हणजे नित्यमुक्तच असला तरी सुद्धा त्याला एकत्र आमचं राहणं जमणार नाही. कारण शेवटी आम्ही निरपेक्षिक व्यापकत्वानं तो होईल सापेक्षिक व्यापकत्वान. म्हणून म्हणतात माझा बंधू फार सज्जन होता परंतु त्याची स्त्री फार दुष्ट आहे, त्याच्याशी तिचा
जोपर्यंत संबंध आहे कोणता आध्यात्मिक तादात्म्य संबंध तो पावे तो सज्जन असला तरी काय झाला निकृष्ट म्हणजे त्याज्यच आहे हा झाला उदाहरण. आता त्याप्रमाणे सिद्धांत त्याप्रमाणे मायेचे अधिष्ठान कोण जे ब्रह्म ते कसं आहे निरपेक्षित व्यापक असल्यामुळे कसं आहे श्रेष्ठ आहे. आणि तरी जरी श्रेष्ठ असलं मायेचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते बघा हे सगळं ब्रह्म आणि मायेचं अधिष्ठान हे सुद्धा ब्रह्म जरी ते निरपेक्षित व्यापक असल्यामुळे ते श्रेष्ठच आहे पण त्याला या मायेचा संबंध आहे तोपर्यंत एवढा भाग काय झाला निकृष्ट झालेला आहे. ते सांगतात बघा मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षित व्यापक असल्यामुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वर भाव असून तो ईश्वर भाव कसा आहे शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे काय झाले सिद्ध झाले. आणि अशा असता शास्त्र संस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन पदे कशी आहेत एकाच अर्थाचे आहे. आपल्याला तरी वाटत होतं की नाही आतापर्यंत बरं ते तत्वता एक नाही का आहे पण त्यांच्यामध्ये अवपादी भेद मानला पाहिजे की नाही मानलाच पाहिजे. मग एकदा बोला बरं सापेक्षिक व्यापकत्वान कोण ईश्वर निरपेक्षिक व्यापकत्वान कोण ब्रह्म तीनही परिच्छेद नाही ते कोण ब्रह्म आणि तीन नाही पण एक आहे आपलं दोन नाही पण एक आहे ईश्वर आहे ना. मग बृहन्नाथ ब्रह्म ही उपाधी लागली आपलं बृहन्नाथ ब्रह्म ते निरुपाधिक का सोपाधिक निरुपाधिक आणि मग ब्रह्माची उपाधी लागली ते सोपाधिक म्हणून ईश्वर त्याज्य का वंदनीय तितक्या पुरता जर पाहिला तर आपल्याला त्याज्य म्हणूनच सोय करावा लागेल. म्हणून ब्रह्म म्हणजे काय म्हणता येणार नाही ईश्वर म्हणता येणार नाही किंवा ईश्वर म्हणजे ब्रह्म म्हणता येणार नाही कधी सोपाधिक आहे तोपर्यंत त्याच्या उपाधीचा बात केला तर ते ब्रह्मच आहे हे आम्हाला मान्यच आहे तेच आम्हाला सांगायचं आहे. म्हणून म्हणतात पण हे खरे आहे की बघा पण हे महत्वाचं एक माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं इथलं बघा. आता हे पण हे खरे आहे की हे म्हणण्या अगोदर थोडंसं इकडं बघा ब्रह्म आणि ईश्वर आता उपाधी रूपाने त्यांच्यात काय आहे भेद आहे पण एक खरं आहे एक खरं काय आपण म्हटलो ना गृहस्थी आणि ब्रह्मचारी या दोघांमध्ये एक गोष्ट खरी आहे दोघंही मनुष्यच आहे आणि दोघात पुरुषत्व आहे ही गोष्ट काय आहे खरी आहे ही गोष्ट त्यांची ती खरी आहे. तसं ब्रह्म आणि ईश्वर या दोघांमध्ये सच्चिद अधिष्ठान एकच आहे तत्वता ते एकच आहे ही गोष्ट खरी आहे. म्हणून कधी कधी ब्रह्म शब्द ईश्वर अर्थाने वापरतात कधी कधी ईश्वर शब्द ब्रह्म अर्थाने वापरतात. बघा अगदी सोपं बघा तेच आपल्याला पंक्ती वाचून घ्यायचे ते 2-3 ब्रह्म शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो बोला ईश्वर अर्थाने वापरला जातो आणि ईश्वर शब्द सुद्धा ब्रह्म अर्थाने वापरला जातो. कुठे केव्हा कधी कसा असं जर आपण म्हणाल तर एक प्रसिद्ध श्रुती आहे यत्वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति तद्वी प्रविशन्ति तद्वी जिज्ञासा स्वतः ब्रह्मेती अशी एक श्रुती आहे. तेव्हा माऊलीची एक अमृत अनुभवामध्ये ओवी आहे जयाची कृपा सावाय जीव ब्रह्माउपरीला आहे ब्रह्म तृणातळी जाय उदासी जेणे अशा अनेक आहेत उदाहरण म्हणून आपण 2 घेऊन पुढे चालतो. तर यत्वा इमानी भूतानी जायन्ते ज्यापासून हे इमानी भूतानी जायन्ते हे सर्व भूत काय होतात ज्याच्यापासून जन्माला येतात यत्वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति ज्याच्यामुळे जन्माला येतात त्याच्यावरच जगतात आणि तद येतवा इमानी भूतानी जायते येन जातानी जीवन्ति तद्वी प्रविशन्ति त्याच्यातच शेवटी प्रवेश करतात आणि तद ब्रह्म तेच काय आहे ब्रह्म आहे. मग आता या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आता ब्रह्म जर ज्याच्यापासून हे जगत जन्माला आलं ज्याच्या स्थित राहतं ज्याच्यात लीन होतं असं जर म्हणलं तर लीन होतं ठीक आहे पण ज्याच्यापासून जन्माला आलं म्हटल्याच्यानंतर ब्रह्माचा निर्विकार होतं राहील का नाही तो विकारी ठरेल. मग या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ईश्वर कारण जेने विश्व निर्मिय बरोबर जयापासून सगळं मंडळ हे झाले. मग इथे ब्रह्म शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा आपण ईश्वर अर्थाने घ्यायचा मग संगती लागते म्हणजे ब्रह्मपदाचा वाच्यार्थ घ्यायचा ईश्वर किंवा जयाची कृपा सावाय जीव ब्रह्म उपरेला आहे ब्रह्म तृणातळी जाय उदासी जेणे ज्यांची कृपा झाली असता ज्यांची म्हणजे श्रीगुरूची कारण सद्गुरू श्रीगुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी सद्गुरु वाचने संसारी तारक नसेची निष्ठ का न कोणी गुरु ते ज्ञान ज्ञाने आत्मदर्शन दर्शन समाधान आदिदेश किती त्रिवचन आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे श्रीगुरूची कृपा झाली असता जीव काय होतो ब्रह्माच्या वर जातो. आता ब्रह्माच्या वर काय आहे काहीच नाही मग ब्रह्माच्या वर जातो असं म्हणणं बरोबर आहे का पण इथे ब्रह्म शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचं पुन्हा ईश्वर अर्थाने. आणि दुसरी ओवी माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमवृत्ती देव कुबरे तैशीची. मग इथे शब्द ब्रह्म शब्दाचा अर्थ काय घ्यायचा ईश्वर म्हणजे कधी कधी ब्रह्म शब्द ईश्वर अर्थाने घेतला जातो. आणि गुरुजी ज्या वेळेला पहिले परोक्ष ज्ञान देतात अपरोक्ष ज्ञान देतात आणि अपरोक्ष ज्ञान देताना तत्वमसी सांगतात ते ब्रह्म तो आहे तत्वमसी. पण तत्वमसी शब्दाचा वाच्यार्थ काय तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य तो म्हणजे तू जीव चैतन्य अशी म्हणजे आहेस पण त्याची उपाधी माया याची उपाधी अविद्या कल्पना अविद्या ते नाही झाला जीव माया उपाधी शिव बोली जेते. मग आता ब्रह्म कसं झालं ते ईश्वर कसा आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र जीव कसा अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र हे दोन्ही एक होऊ शकतात का कधी कधीच नाही. आणि गुरुजी म्हणला गेले तत्वमसी. मग इथे काय करावं लागेल आपल्याला
इथे तत्पदाचा अर्थ जे ईश्वर चैतन्य आहे त्याचा लक्षार्थ घ्यावा लागेल. मग ईश्वर चैतन्याचा लक्षार्थ कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. ईश्वर चैतन्याचा लक्षार्थ कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. म्हणजे तत्वमसी आदी जे 4 महावाक्य आहे त्या 4ही महावाक्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ जो ईश्वर आहे ना तिथे लक्षार्थ घ्यावा लागतो, मग ऐक्य होतं. आणि ज्या अवांतर वाक्य येते येतो इमानी भूतानी जयंती किंवा जीव ब्रह्म उपरीला आहे हे म्हणतात ना, तिथे ब्रह्मशब्दाचा अर्थ ईश्वर घ्यावा लागतो. म्हणजे कधी कधी ब्रह्मशब्द सुद्धा ईश्वर अर्थाने वापरला जातो आणि कधी कधी ईश्वर शब्द सुद्धा ब्रह्म अर्थाने वापरला जातो. मग ब्रह्मशब्द ईश्वर अर्थाने कधी वापरला तर ब्रह्म उपरील आहे असं म्हणत असतात, आणि ईश्वर शब्द कधी ब्रह्म अर्थाने वापरला तत्वमसी आदी महावाक्याचा विचार करत असतात. ठीक ना? मग आता ते पण शब्दाचं वाक्य बघा पुढच्या आहे. पण हे खरे आहे की ब्रह्मपद क्वचित ठिकाणी, क्वचित म्हणजे सर्वत्र नाही पण काही काही ठिकाणी वाच्यार्थाने कोणाचे बोधन करते? ईश्वराचे बोधन करून देते. ठीक ना? म्हणजे श्रीगुरूची कृपा झाली असता जीव ब्रह्माच्या वर जातो. मग इथे ब्रह्मपद वाच्यार्थाने कोणाचं बोधन करून दिलं? ईश्वराचं. कोणाचं बोधन करून दिलं? ईश्वराचं. बघा पंक्ती हा. पण हे खरे आहे की ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन म्हणजे ज्ञान करून देते. कारण ईश्वर स्वरूपात कोण व्याप्त आहे? ब्रह्म व्याप्तच आहे. म्हणून ईश्वर पद क्वचित ठिकाणी लक्षात. बरं, ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त नाही का? कारण ईश्वर चैतन्याचं लक्षण करताना किती गोष्टी आहेत? 3. एक व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्वती माया, आणि मायेमध्ये पडलेलं ते ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, त्यालाच म्हणतात ना ईश्वर चैतन्य. मग ईश्वर चैतन्यामध्ये ब्रह्म व्याप्त नाही का? आहे ना. मग ज्या वेळेला ईश्वर चैतन्यामध्ये ब्रह्म व्याप्त आहे पण ते उपाधिक नाही, निरुपाधिक स्वरूपाचा विचार करायचा आपल्याला, तर त्यावेळेला आपल्याला ईश्वराचा सोपाधिक बाजूला सारावा लागेल आणि ब्रह्मग्रहण करावं लागेल. मग ईश्वर शब्द ज्या वेळेला ब्रह्म अर्थाने वापरला जातो कोणत्या अर्थाने? लक्षार्थाने. आणि ब्रह्म शब्द ज्या वेळेला ईश्वर अर्थाने वापरला जातो वाच्यार्थाने. कारण ब्रह्म आणि ईश्वर दोन्ही उपाधी रूपाने पाहिलं तर एक आहे आणि अधिष्ठान रूपाने पाहिलं तर ते भिन्न आहे. ठीक ना? मग ब्रह्म शब्द कधी कधी ईश्वर अर्थाने वापरला जाईल की नाही? वापरले जाईल. पण कोणत्या अर्थाने? मग वाच्यार्थाने. आणि ईश्वर शब्द ब्रह्म अर्थाने वापरला जाईल की नाही? वापरले जाईल. कोणत्या अर्थाने? लक्षार्थाने. ज्या वेळेला ब्रह्म शब्द ईश्वर अर्थाने वापरला का डोळे झाकून म्हणायचं वाच्यार्थाने, आणि ज्या वेळेला ईश्वर शब्द ब्रह्म अर्थाने वापरला का डोळे झाकून म्हणायचं लक्षार्थाने. मग ईश्वर पद ब्रह्म, ईश्वर ब्रह्म नाही का आहे, पण कोणत्या अर्थाने? बघा आता मी पुन्हा एकदा वाक्य बोलतो मग ते बोल. हा, लक्षार्थ. ईश्वर शब्द ब्रह्म नाही का आहे, कोणत्या अर्थाने? लक्षार्थाने. आणि ब्रह्म शब्द ईश्वर नाही का आहे, कोणत्या अर्थाने? वाच्यार्थाने. मग ब्रह्म आणि ईश्वर एक का 2? लक्षार्थाने म्हटलं तर एक आहे ना, वाच्यार्थाने म्हटला तर 2. मग इथे तू वाच्यार्थात ऐक्य जाणायला लागला तर ते कसं शक्य आहे? लक्षार्थात ऐक्य म्हणलं तर आम्ही ते मान्य करू. मग त्याला काय वाटत होतं दोघांचं ऐक्य होईलच कसं? तर गुरुदेव काय सांगणार? त्यांचं वाच्यार्थात ऐक्य होणार नाही पण लक्षार्थात ऐक्य व्हायला हरकत नाही. घटातलं पाणी पाणी, माठातलं पाणी पाणी, मग दोन्ही पाणी एक होणार की नाही? का घटनमट एक होईल? नाही, घटमट एक नाही होणार पण दोन्हीतलं पाणी एक होईल. तसं जीव चैतन्य ईश्वर चैतन्य एक नाही होणार पण दोघातला चैतन्य भाग एक होईल. काय आहे फक्त जाणून घ्यायचं. ठीक ना? हेच आपल्याला आता सांगतात. काय म्हणतात बघा. पण ईश्वर पद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. याकरता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून काय आहे? निराळे आहे हे लक्षात यावे म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगितलं. म्हणजे ब्रह्म आणि ईश्वर वाच्यार्थात कधी एक करता कामा नाही. त्याला एक जाणायचं तर लक्षार्थामध्ये जाणले पाहिजे आणि वाच्यार्थामध्ये त्याचा भेदच जाणला पाहिजे. ज्या शंकेच्या समाधानास सहाय्य व्हावे म्हणून इतका विचार लिहिला, त्या शंकेचा आता विचार करू. म्हणजे शिष्याने कशाने जीव ब्रह्माचा भेद सिद्ध केला होता बोला? पहिला अनुभूतीने, दुसरा युक्तीने, तिसरा श्रुतीने, तिसरा युक्तीने. अनुभूती, श्रुती आणि युक्ती. गुरुदेव थोडासा क्रम वेगळा करतात. श्रुतीने आभेद सांगणार, नंतर युक्तीने आभेद सांगणार आणि अनुभूतीने सुद्धा आभेदच कसा आहे ते सांगणार. पण आता ब्रह्म आणि ईश्वराचा विचार झाला आपल्याला. उपाधी रूपाने त्यांच्या भेद, लक्षात त्यांच्या आभेद. आता हा परिचय थोडासा मोठा आहे आणि आपला उरकण्यासारखा नाही. मग हा परिचयाचा विचार आपण उद्याच्याला करू. चालेल? आज आपण या ठिकाणी थांबू. उद्या ठीक. उद्या वाटल्यास काय करू? हे 2 परिचय होण्याकरता थोडंसं 15 मिनिटं अगोदर चालू करू. आपण 10ला करतो तर 9:45ला चालू करू. चालेल का? 9:45ला चालू करू. आता थांबूया. कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ